ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, ज्या टायमाला पांडवांचं राज्य चालू होतं आणि तिथं कली बांधलेला होता. आता एक याने काय केलं, सावकारांनी एक ब्राह्मणाला जमीन दान दिली. त्या जमिनीत सोन्याचा हांडा निघाला आणि सोन्याचा हांडा निघाल्यानंतर तो ब्राह्मण घेऊन आला, म्हणून मला जमीन दान दिली, मग मला हे धन नको आहे. तो म्हणे ज्या ती जमीन दिली धन दिलं. आणि दोघांचं भांडण झालं. त्यावेळेला तिथं धर्माच्या राज्यात आले आणि मग त्या धर्माला सांगितलं बा आता हे काय करायचं. तेव्हा तो कली होता बांधलेला, तो थोडा मोकळा केला. थोड्या वेळात तो काय म्हण, जमीन दिली म्हणजे धनही दिलं. तो म्हणा नाही, जमीन दिली म्हणजे धन दिलं नाही. भांडण सुरू झालं. त्यावेळेला तो कली बांधून ठेवला होता आणि तो कली नेमका परिस्थिती राजाच्या टायमाला जेव्हा धर्माचं राज्य संपलं तेव्हा तो मोकळा केला. आणि मग तो कली ज्या वेळेला आला त्यावेळेला परिस्थिती काय म्हणतो, तर तू माझ्या राज्यात तू येऊ नको म्हण. नाही आता मला तर यावंच लागेल म्हण. मग म्हण मला जागा, मग तुला जागा म्हण जुगार, मदिरापान, स्त्रीसंग, हिंसा या 4 ठिकाणी तू राहा. 4 ठिकाणी असत्य, मद, आसक्ती आणि निर्यादा असे 4 प्रकारचे अधर्म आहेत. जुगार सट्ट्यात कमवलेला पैसा घरी आला की त्याच्या घरी कली शिरतो. सट्टा हा जीवनाला बट्टा आहे. जुगारीतून मिळालेले धन दान दिले तर त्यातून पुण्यसंचय होत नाही. जुगारीतून मिळालेले धन शुद्ध होत नसते. अधर्माने मिळवलेल्या धनाने दान प्रभू स्वीकारत नाही. शास्त्राने निषिद्ध मानलेले पदार्थ ग्रहण केले तर त्या ठिकाणी कली शिरतो. ही विधीपूर्वक हिंसा करतात तेथे कली शिरतो. 4 स्थाने कलीला देऊनसुद्धा कलीचे समाधान झाले नाही. राजा परिषदेला म्हणतो, ही 4 स्थाने घाणेरडे आहेत, मला कुठले तरी चांगले स्थान द्या. परिस्थिती त्याला सुवर्णात राहायला जागा देतो. मग त्याला काय करतो, सोन्यात राहायला जागा देतो. कोणाला? कलीला. बघा, त्यावेळेला लिहून ठेवलेलं आहे. म्हणून आज सोन्याचा भाव किती? 1,21,000 आहे ना. कली सोन्यात. आणि ह्या जीवनाच्या सुखसोयी, विज्ञान, जेवढं विज्ञानाचे साधनं आहे ते घेण्याकरता माणूस काय करतो, पैसा कमवतो. आणि कोणत्याही मार्गाने तो पैसा उभा करून या विज्ञानाच्या साधनामध्ये माणूस सगळी तोडमोड करून टाकला. पहिलं जीवन कसं होतं, हाही तसं होतं, समाधानी होतं, कली नव्हता. आज हे विज्ञान आणि सोनं. बघा, याच्यामध्ये मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला अमकं पाहिजे, मला मिक्सर पाहिजे, मला टी व्ही पाहिजे, जेवढे विज्ञानाचे साधने, सुखसोयी. आणि या सुखसोयीन माणूस सुखी झाला का? नाही. आणि मग त्याच्यात कली घुसलेला आहे. त्यामुळे सोनं म्हणजे आणि तिचे अन्याय मिळवलेले धनात कली राहतो. वारसाने मिळालेले धन, जे बुडीताचं धन आहे ना, लबाडलेलं धन, याच्यातसुद्धा कली राहतो. असे धन वारसदारांना दुःख देते. जुगार, खोटे बोलणे, खोटे वागणे, लोभ, मद वगैरे गोष्टीत येते नाही. येथे आजही सत्ययुग आहे. ज्याच्या घरी प्रभू सेवा स्मरण नित्य होत असते तिथे कली जाऊ शकत नाही. जिथं सतत भगवंताचं नामस्मरण आहे तिथं कली जाऊ शकत नाही. राजा परिषदेला कलीला शांत करतो. बैलाच्या रूपातील धर्माला त्याचे 3 पाय पाय सोडून देतो. धर्माची स्थापना 4 पायावर करतो. इकडे कली विचार करतो, मी राजाला मूर्ख केले आहे. राजा मूर्ख ठरला आहे, फसला आहे. त्याने मला 5 स्थाने राहण्यास दिली. मी राजाच्या पायाला स्पर्श केला. मी आता त्याच्या शरीरात प्रवेश करतो. आणि कलीनं काय केलं, त्याचा जो पाय आहे ना, त्याला स्पर्श केला. कोणाला? परीक्षिताला. आणि शेवटी काही दिवसानंतर राजा परीक्षित त्याच्या पितामहा त्याच्यासाठी कार्यरत ठेवले आहे. पाहत आहेत, एक पिठीत सोन्याचा मुकुट होता. तो कोणाचा होता? कालियामनाचा, जरासंधाचा. त्या जरासंधाचा मुकुट ज्या भीमाना जेव्हा त्याला मारलं त्यावेळेला त्या जरासंधाच्या धनामध्ये काय होता? सोन्याचा मुकुट होता. धर्म त्याला घेऊन देत नव्हता. पण भीमाना तो हिसकून आणला आणि तो मुकुट घरात ठेवला होता. आणि मग
ज्या वेळेला एक दिवस काय जसा कली घुसला तसा त्याने काय केलं, परिस्थिती राहणार तो मुकुट डोक्यात घातला. मुकुट डोक्यात घातला आणि शिकारीला गेला. शिकारीला गेल्यानंतर त्या एक साधू तप करीत होता आणि त्यांनी वाटलं मी राजा आहे, मला यांना विचारलं नाही. आज प्रत्येकाला या कलियुगामध्ये मी पण आहे, अहंकार आहे. आणि मग त्यांनी त्याच्या गळ्यात मेला सर्प घातला आणि सर्प घातल्यानंतर त्याचा जेव्हा मुलगा आला तेव्हा त्या मुलांना बघितलं, माझ्या बापाच्या गळ्यात कोणा सर्प घातला, ज्याने घातला असेल तो 7 दिवसात मरल. आणि मग त्यावेळेला त्या परिस्थितीत राजाला मरणाची भीती आली. 7 दिवसांना मरणार आहे, प्रत्येक माणूस 7 दिवसांना मरणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार याचं प्रत्येकानं भान ठेवावं काय. आणि मग त्यावेळेला मरणाची भीती काढण्याकरता त्याला काय सांगितलं की भागवत सांगितलं. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. भागवत जर गीता भागवत वाचलं तर मन समाधान होतं, शांत येतो, तिथं कली घुसत नाही. तुकारामाचा गाथा दासबोध. म्हणून प्रत्येकाने दासबोध, गाथा आणि हे जे वाङ्मय आहे हे वाचा. तुमच्यात कली घुसणार नाही, तुमच्या कुटुंबात येणार नाही, जीवनाचं सार्थक होईल. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय वैद्यनाथ महाराज की जय.